नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। दूध तापवताना फुटलेला आहे म्हणून त्याच्यासाठी मी आता याच्यामध्ये ना लिंबाचा रस टाकत आहे। त्याच्यात बिया वगैरे जातील म्हणून मी असं वाटीमध्ये त्याचा रस काढून घेत आहे। आता याच्यामध्ये लिंबाचा रस टाकला ना पटकन प्रक्रिया होते पहा। लिंबाचा रस टाकला ना हे पहा असं घट्ट घट्ट लगेच बाजूला पटकन होऊन जातं। हे दूध मी 10 ते 15 मिनिट मंद गॅसवरती असंच ठेवणार आहे। त्याच्यामुळे पटकन हे असं घट्टपणा येईल पहा। त्याला असं पातळ पाणी वेगळं होतं लगेच। हे पहा याच्यातलं पाणी बाजूला झालं ना की गॅस बंद करायचा। गॅस बंद केलेला आहे। असा एक डब्बा घेतलेला आहे रिकामा, त्याच्यावरती पुरणाची जाळी आणि एक कॉटनचा कपडा, स्वच्छ कॉटनचा कपडा घ्यायचा। आता हे गरम आहे ना याच्यातच आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग कापडावर ओतून घ्यायचं। आणि हे जे पाणी आहे ना हे तुम्ही झाडांना पण घालू शकता। हे सुद्धा आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण आपण लिंबू पिळलेला असतं ना तो त्याला वास राहिला नाही पाहिजे। अशी पुरचुंडी करून घ्यायची आणि हे पहा याच्यातून सर्व पाणी निघून गेलेलं आहे। हे पहा हा जो मलईचा गोळा आहे ना तो आता आपण छान असा रगडून घेऊयात। आता आपण एक स्वीट बनवणार आहोत त्याच्यापासून। त्याच्यामुळे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। जर तुम्ही व्यवस्थित रगडून केलं नाही ना तर ते मऊ सुद्धा होत नाही आणि नंतर ते मग फाटतात किंवा त्याला क्रॅक वगैरे जातात पहा। त्याच्यामुळे ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे। ह्या मलईचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे मी 6 ते 7 मिनिट छान त्याला रगडून घेतलेलं आहे आणि जे रवाळ टेक्स्चर होतं ते आता चांगलं मऊ झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात। हे पहा असे, हे पहा आपण एक स्वीट पदार्थ करणार आहोत तर तो म्हणजे रसगुल्ले बनवणार आहोत आपण। तर 1 लिटर दुधामध्ये आपले एवढे गोळे तयार झालेले आहेत। मी कढई ठेवलेली आहे, अजून गॅस चालू केलेला नाही। याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात। 2 वाटी साखर, 2 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आपण। याच्यामध्ये केशर काळी टाकून घेऊयात। रसगुल्ल्यांना ना स्वाद खूप छान येतो
आणि याच्यामध्ये स्वादानुसार विलायची पावडर. आता मी गॅस चालू करते. त्याच्या अगोदर गॅस चालू केलेला नव्हता. आता आपण हे सर्व साखर विरघळून घेऊयात. अगोदर फुल गॅसवरती विरघळून घेऊयात. फुल गॅसवरती मी 6 ते 7 मिनिट कंटिन्यू हलवत साखर विरघळून घेतलेली आहे. पहा, त्या पाण्याला आपण उकळी आणून देणार आहोत. ज्यावेळेस आपण बनवलेले गोळे पाण्यामध्ये टाकू ना, त्यावेळेस हे उकळतं पाणी असलं पाहिजे. हे पहा असं. आता एक एक करून आपण याच्यामध्ये सर्व रसगुल्ले टाकून घेऊया. ज्यावेळेस आपण रसगुल्ले याच्यात टाकतो ना, त्यावेळेस फुल गॅस असू द्यात, कारण हे थंड आहे आणि हे गरम आहे. याचं मंद गॅस असेल तर मग सर्व हे थंड पडायला सुरुवात होते आणि नंतर हे बॉल्स फुटतात किंवा क्रॅक जातात. त्याच्यामुळं कंटिन्यू फुल गॅसवरती आपण हे उकळून घेणार आहोत आणि हे उकळत्या पाण्यात आपण टाकून घेऊयात. आता हे सर्व बॉल टाकून झाले की नंतर मग मंद गॅस करायचा आणि मंद गॅसवरती उकळून द्यायचे, म्हणजे मग हे गोळे छान फुगतील. अजून 1 मिनिट सुद्धा झालेला नाही तोपर्यंतच बॉल फुगायला सुरुवात झालेली आहे. पहा, हे पहा. आता असे आपण 10 मिनिट बॉल याच्यामध्ये उकळून घेऊयात. हे पहा, तुम्ही पाहिलं का अगोदरचा बॉल किती छोटासा होता आणि आता हा फुगून केवढा मोठा झालेला आहे. आता याला ओव्हर कुक करायचं नाही, फक्त 10 मिनिट आपण याला उकळून घेतलेला आहे. जर जास्त हे शिजवले ना गोळे तर मग चिवट वगैरे होतात. त्याच्यामुळे आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि असंच आपण थंड करून घेऊ. रसगुल्ले जे गरम होते ना, ते आता थंड झालेले आहेत. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. हे रसगुल्ले आपण फ्रीजमध्ये ठेवूयात. हे पहा, आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत. फाटलेलं दूध आपण वाया न घालवता आपण त्याचे रसगुल्ले बनवलेत. पहा, मी खाऊन सुद्धा पाहिलेलं आहे. खूप छान चवीचं झालेलं आहे. मस्त रसरशीत असे झालेत. पहा, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.